ऐका कथेची कथा. आपण बऱ्याच वेळा कथा ऐकलेल्या आहेत, परंतु आज एक वेगळ्या स्वरूपाची कथेची कथा आपण ऐकू. कथा सांगणे व ती ऐकणे ही भारतीयांची खूप जुनी परंपरा आहे. आपला प्राचीन वारसा पुराण कथामुळे जतन झाला आहे. जातक कथा याही प्राचीन कथा आहेत. विष्णू पुराण कथा, नारद पुराण कथा, रामायण, महाभारत, आणि आजीने तुम्हाला सांगितलेल्या छान छान गोष्टी, आजीच्या गोष्टी. लहान मुलांना आवडणारी सगळ्यात कावळा आणि चिमणीची गोष्ट. मुलांचं आवडतं लाडकं पुस्तक चंपक. त्यानंतर चांदोबा. आता मुलं चांदोबा, चंपक, त्यानंतर अशा कथा, अशी पुस्तकं वाचायला लागली की मुलांना म्हटलं जातं, अरे काय काल्पनिक दुनियेत राहतोस, काय कल्पनाच्या विश्वात असतोस. परंतु कल्पनेमध्येही प्रचंड ताकद आहे, ज्याला आपण इमॅजिनेशन म्हणतो, कल्पना म्हणतो. ही कल्पनाशक्ती ही फार मोठी आपल्याला मिळालेली देणगी आहे. या कल्पनाशक्तीचा आपण कल्पकतेनं वापर करायला हवा. Imagination is very powerful. Imagination is very powerful. Imagination is very powerful. Imagination is very powerful. We'd see with the help of imagination. We'd see with the help of imagination. She arrived on flying class, magic, demon, etc. And earn billions of dollars. Don't ignore imagination. Don't ignore imagination. ही महिला कोण आहे? ओळखा, ही महिला कोण आहे? J.K. रोलिंग. J.K. रोलिंग यांनी आपल्या कल्पकतेचा वापर करून त्या ठिकाणी हॅरी पॉटर ही जी पुस्तकं आहेत ती लिहिली, आणि एकापाठोपाठ एक त्यांची पुस्तकं आणि चित्रपटसुद्धा सुपर डुपर हिट ठरले. म्हणून विद्यार्थ्याच्याकडं असलेली कल्पनाशक्ती जी आहे त्याचा यथोचित वापर विद्यार्थ्यांनी करायचा आहे.
मराठी ग्रामीण कथा. मराठी कथाकथनाचा जो उपक्रम गाजवला या 3 लेखकांनी. मराठी कथाकथनाचा उपक्रम गाजवला महाराष्ट्रामध्ये या 3 लेखकांनी. ते लेखक व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील. आठवा धिंड ही कथा. शंकर पाटील धिंड कथा. द मा मिरासदार, माझ्या बापाची पेंड. सुप्रसिद्ध पुस्तक. आपण पुस्तक वाचता वाचता देखील हसायला लागतो. द मा मिरासदार. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे. वास्तववादी कथा लेखन. आपल्याला आठवत असेल यांची अप्रतिम कथा स्मशानातील सोनं. गुरुनाथ आबाजी कुलकर्णी, जी ए कुलकर्णी यांच्या एक वेगळ्याच कथा मराठीमध्ये आहेत. भेट ही कथा आपल्याला आठवत असेल. मराठी नवकथेचे जनक. मराठी नवकथेचे जनक हे गंगाधर गाडगीळ यांना म्हटलं जातं. मनोविश्लेषणात्मक कथा गंगाधर गाडगिळांनी लिहिल्या. त्यांच्यापैकी किडलेली माणसे ही त्यांची अतिशय प्रसिद्ध कथा आहे. एका वेगळ्याच धर्तीवर वपू काळे यांनी आपला कथाकथनाचा कार्यक्रम नेऊन शोधलेला आहे. वपू काळे कथाकथन. मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. जरी विज्ञान कथा असल्या तरी त्यात ही मराठी कथांची भरारी उंच आहे. विज्ञान कथेमध्ये सुद्धा मराठीची भरारी उंच आहे. या ठिकाणी मराठी पाऊल पुढंच पडलेलं आहे. सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ. सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ, महान शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांनी मराठी मुलांसाठी आवर्जून विज्ञान कथा लिहिल्या की जेणेकरून विज्ञानामध्ये विद्यार्थी जे आहेत ते रस घेतील आणि त्या विज्ञानामध्ये प्रगती करतील. कथालेखन हा लेखन प्रकार विद्यार्थ्याच्या सृजनशीलतेला वाव देणारा असा प्रकार आहे. कल्पना, नवनिर्मिती, स्वभाषेत प्रकटीकरण करणे हे या वयांच्या मुलांचं वैशिष्ट्यपूर्ण पैलू आहे. याच्या योग्य सरावाने भावी कथा लेखक घडू शकतील. आता कथा लिहिताना कुठल्या कुठल्या बाबींचा विचार करायचा आहे ते आपण पाहू. कथा बीज. कथा लेखन करताना कथा बीजाच्या विषयास अनुसरून दैनंदिन निरीक्षण, वाचन, सृजनशील कल्पना यांचा विचार करून कथा बीज काय करावं लागतं, आपल्याला फुलवावं लागतं. कथेची रचना. कथेला प्रारंभ असला पाहिजे योग्य, मध्य व शेवट असावा. कथा ही उत्कंठा वाढवणारी असावी. ती नेहमी भूतकाळात लिहावी. कथेतील घटना व पात्रे.
कथाबीजानुसार कथेतील पात्रे व घटना निवडाव्यात. पात्र, घटना व स्थळांच्या वैशिष्ट्यांचे बारकावे जाणून घेऊन वर्णन करावे. वर्णन चित्रदर्शी असावे. पात्रांचा स्वभाव विशेष कथेतील आशयाला समर्पक असे पात्रांच्या स्वभाव विशेषांचे व त्या आनुषंगिक वर्तनांचे वर्णन करावे. कथेतील संवाद व भाषा. कथेतील संवाद व भाषा. अलंकारिक भाषेचा वापर करून कथेची परिणामकारकता वाढवता येते. पात्रांच्या गरजेनुसार ग्रामीण भाषा व बोलीभाषा यांचा वापर करावा. म्हणी व वाक्प्रचार सुयोग्य वापरावे. शीर्षक व तात्पर्य. कथेला शीर्षक देणं व त्यातून शेवटी तात्पर्य सांगणं गरजेचं आहे. संपूर्ण कथेचा आशय व संदेश व्यक्त करणारे हे शीर्षक असावे. कथेतील वैशिष्ट्यपूर्ण आशय प्रतिबिंबित करणारे त्यातून तात्पर्य असावे. आता तुम्हाला सरावासाठी काही कथा दिलेल्या आहेत, काही मुद्दे दिलेले आहेत, त्यावरून तुम्ही छानशा कथा लिहायच्या आहेत. खालील दिलेल्या मुद्द्यावरून कथा लिहून योग्य शीर्षक देऊन त्यातून मिळणारी शिकवण किंवा तात्पर्य सांगा. अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला परीक्षेलाही असणार आहे आणि तो आपण आता या ठिकाणी सरावासाठी घ्यायचा आहे. कथा क्रमांक 1. कथा क्रमांक 2.
कथा क्रमांक 3. धन्यवाद.